महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे आदर्श काम करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वडूज शाखेचा स्वतःच्या मालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपाध्यक्ष वसंत चव्हाण, संस्थापक संचालक चंद्रकांत वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती। सन 1982 साली स्थापना झालेल्या या संस्थेच्या महाराष्ट्रभर एकूण 87 शाखा आहेत। महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार, राज्य पतसंस्था फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट आदर्श पतसंस्था आदी विविध 16 पुरस्कार या संस्थेला मिळाले। मुंबई 1, मुंबई 2, ठाणे, सातारा, पुणे, कोरेगाव, सोलापूर अशी 7 विभागीय कार्यालये असून ग्राहकांना तत्पर आणि घरपोच सेवा, कोर बँकिंग प्रणाली, एटीएम सेवा, मोबाईल ॲपद्वारे ठेवींचं संकलन, विविध प्रकारच्या आकर्षक ठेव योजना, सुलभ कर्ज सुविधा आदी कामांत ही संस्था अग्रेसर आहे। यावेळी सुंदरगिरी महाराज, नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, प्राचार्य नांगरे आदींनी मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, नगरसेवक अभय देशमुख, वचन शहा, ठेवीदार आणि कर्मचारी उपस्थित होते। कृपा पतसंस्थेची 1982 साली विक्रोळी परिसरामध्ये हिची स्थापना झाली। सुरुवातीला 520 सभासद, आज सभासद 2.5 लाखापर्यंत पोहोचलेले आहेत। संस्थेच्या 87 शाखा पूर्ण झालेल्या असून आता या 13 शाखा 4 महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला परमिशन मिळालं आहे या कारणाने होते। आज संस्थेकडे 2000 कोटीपर्यंतच्या ठेवी आणि 1500 कोटीपर्यंतच्या कर्ज वाटप आणि NPA हा 6% आतमध्ये असून थकबाकीचं प्रमाण 4% आहे। अशी ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेला एक सहकार भूषण पुरस्कार प्राप्त ही संस्था महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची आहे। आणि अशी ही संस्था एक समाजोन्मुख कार्य करीत असून गेले 36 वर्षामध्ये या संस्थेने विविध उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। त्यामध्ये बरेच अशी एक मुलं जी गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी पुरस्कृत केलेलं आहे। आज या आळंदीच्या वारी, पंढरपूरच्या वारी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मेडिकल क्लेम या ठिकाणी रस्ते आपण या शिवकृपाच्या माध्यमातून करत आहोत। बरेच जे कर्मचाऱ्यांचे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सर्व सिक्युरिटी म्हणून विमा पॉलिसी 25 लाखापर्यंत या संस्थेनं या योजना चालू केलेल्या आहेत। आत्ताच 1.5 वर्षापूर्वी 1-2 कर्मचाऱ्यांचे ते सडनली त्यांचा ॲक्सिडेंट झाला। त्यांचे आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची मिसेस त्या ठिकाणी अकस्मात त्यांचा मृत्यू झाला। त्या कुटुंबाच्या मुलांचे संपूर्ण पालनपोषण त्यांच्या आहे ते पण 18 वर्षापर्यंत करायचं संस्थेनं एक ठराव केलेला आहे आणि त्या कुटुंबाला 10 लाखाचा निधीसुद्धा संस्थेमार्फत देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत असून संस्थेने आत्तापर्यंत 2-2.25 लाखापर्यंत या महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपणसुद्धा केलेलं आहे। असे ही संस्था महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असून 16,700 पतसंस्थांमधून आज 2 नंबरची संस्था ही कार्यान्वित असून आज स्वमालकीचा एक 8 मजली इमारत मुंबईमध्ये रबाडा रेल्वे स्टेशनच्या समोर MIDCचा 11 गुंठेचा प्लॉट घेतलेला असून त्या ठिकाणी 8 माळ्याचं शिवकृपा भवन म्हणून या ठिकाणी कार्यान्वित होत आहे। पुढील 4 ते 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी महाराज तुमचे आशीर्वाद मिळावेत आम्हाला मिळावे आणि त्या ठिकाणी आपण उपस्थित राहाल अशी एक आशा व्यक्त करतो। आपले हे कर्मचारी, तुमचे कर्मचारी, आपली संस्था, तुमची संस्था हे असा शिवकृपा परिवार महाराष्ट्राभर गोडदोड घेत आहे। असाच तो गोडदोड आपल्या आशीर्वादाने व्हावा हेच एक शिवप्रभुक्रम या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांच्या समोर प्रार्थना करतो। वडूज शहरामध्ये शिवकृपा या संस्थेच्या जे 15 वर्षापूर्वी या वडूज शहरामध्ये संस्था चालू झालेली होती त्या 15 वर्षांत या संस्थेचं स्वतःच्या स्वमालकीच्या जागेमध्ये स्थलांतर होऊन आजपासून या स्वमालकी जागेमध्ये शिवकृपा या संस्थेचा कार्यभार चालू झालेला आहे। या संस्थेवरती ही संस्था मुंबई शहरामध्ये चालू झालेली होती। या संस्थेचे 87 शाखा आतापर्यंत कार्य करत आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचा कार्यभार आहे। ही संस्था महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची संस्था आहे। या संस्थेनं महाराष्ट्र शासनाचा सहकार हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे। अशा अनेक पुरस्कार जो या संस्थेने प्राप्त केलेले आहेत, परंतु जो सहकार क्षेत्रातला जो पुरस्कार आहे प्रथम क्रमांकाचा तो पुरस्कारसुद्धा या संस्थेनं बहाल केलेला आहे। खऱ्या अर्थानं या संस्थेमध्ये शिवकृपामध्ये अनेक सभासदांचा, अनेक लोकांचा विश्वास आहे, म्हणून ही संस्था
एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर कार्य करत आहे। गोरगरिबांचा आर्थिक परिस्थिती सुधारावी, चांगल्या पद्धतीनं छोटा मोठा व्यवसायाला चालना मिळावी या उदात्ततेतून या सातारा जिल्ह्यामधील सर्व संचालक जन्मभूमी असेल त्यांची कर्मभूमी ते मोठ्या महानगरामध्ये, शहरामध्ये, मुंबईमध्ये वाढलेले असले तरीसुद्धा आपली जन्मभूमी ते विसरलेले नाही। हे सर्व संचालक। प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, सातारा।